नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ते शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी त्यामधील जो गणित विषय आहे त्यातील 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न। हा जो घटक आहे तो आपण 2 भागात पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण संकल्पना समजून घेऊ आणि नंतर प्रश्न। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या, बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येते। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता या ठिकाणी बघा 1 ते 100 जर तुम्ही पाहिलं तर त्या 1 ते 100 मध्ये एकूण एक अंकी संख्या किती आहे तर 9 आहे। बरोबर आहे, हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 एक अंकी संख्या 1 ते 100 मध्ये 9 आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। पुढे 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या एकच आहे। बघा ही 100, बरोबर आहे। 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या 1 आहे। एक अंकी संख्या 9 आहे आणि 3 अंकी संख्या 1 आहे, बरोबर। मग 2 अंकी संख्या किती होतील? 90 होतील की नाही? बरोबर की नाही? 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या 90 आहेत, कारण एक अंकी 9 आणि 3 अंकी 1 अशा 10 संख्या गेल्या। मग राहिलेल्या 2 अंकी संख्या, एकूण संख्या होत्या 100, त्यापैकी 10 गेल्या म्हणजे राहिल्या 90। म्हणजे 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या 90 आहेत। ठीक आहे, आता इथे समजून घ्या। पहिला मुद्दा, 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो। बघा इथे मी मुद्दाम हे का लिहिले म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून। बघा ही एक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, या 10 संख्यांमध्येच 0 येतो, वरती कुठे आहे का? नाही। म्हणजे 1 ते 100 मध्ये या ज्या 10 संख्या आहेत त्याच्यामध्ये 0 येतो। म्हणजे इथे एकदा, इथे दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्यांदा, आठव्यांदा, नवव्यांदा आणि इथे मात्र 2 म्हणजे 11। म्हणजे 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो। इथपर्यंत कळलं? पुढे जाऊया। आता बघा 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 10 संख्यांमध्ये येतो। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, म्हणजे 11 वेळा येतो 1 ते 100 मध्ये आणि 10 संख्यांमध्ये येतो, कारण ही जी संख्या आहे ना 100 त्याच्यात तो 2 आला, बरोबर आहे। म्हणजे 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 10 संख्यांमध्ये येतो, हे आपल्याला ना लक्षातच ठेवायचं आहे। त्यानंतर 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो। बघा 2 अंकी संख्यांमध्ये 0 एक अंकी संख्यांमध्ये येतच नाही 1 ते 100 मध्ये, 1 ते 100, ठीक आहे। मग बघा आता 2 अंकी संख्या म्हटल्यावर ही संख्या नको आपल्याला, बरोबर की नाही? म्हणजे राहिल्या किती? 1 2 3 4 5 6 7 8 9, या 9 संख्यांमध्येच 0 येतो। आणि तो मग बघा 1 दा 2 दा 3 दा 4 दा 5 6 7 8 आणि 9 असा 9 संख्यांमध्ये येतो आणि 9 वेळा येतो। कळतंय? 9 संख्यांमध्ये येतो आणि 9 वेळा येतो, कारण इथे डबल कुठंच नाही आहे। म्हणजे 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो। 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक 9 संख्यांमध्ये येतो, हे जे मी सांगितलं 10 ते 90, ठीक आहे। 100 ही 3 अंकी संख्या, म्हणून तिचा विचार करायचा नाही। म्हणजे 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो। किती वेळा येतो? 11 वेळा। 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 10 संख्यांमध्ये येतो। किती संख्यांमध्ये येतो? 10। 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो आणि 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक 9 संख्यांमध्ये, 2 अंकीमध्ये येतो पण 9 वेळा आणि 9 संख्यांमध्ये, ठीक आहे। इथपर्यंत कळ? आता 1च्या बाबतीत, तर हे 1चं महत्वाचं आहे। 1चं लक्षात आलं ना की 2 3 4 5 6 7 8 9 हे आपण लक्षात ठेवू। आता बघा 1 ते 100 मध्ये 1 हा अंक जो आहे ना तो किती वेळा येतो? 21 वेळा येतो। बघा 21 वेळा कसा येतो? बघा इथे या 10 संख्या ह्याच्यामध्ये आहे आणि इथं कसा आहे माहिती का तो? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे हा 10 वेळा आहे, पण इथं डबल आहे बघा, है ना? म्हणजे हा ह्याचा 11 वेळा आला। एवढं कळलं? इथे बघा 12,
10 मध्ये मग 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि हा इथे 100 मध्ये. म्हणजे 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. किती वेळा येतो? 21 वेळा. हे तर कळलं. आता पुढे बघा 20 संख्यांमध्ये. आता इथं बघा इथे हा डबल आलाय, बरोबर आहे. इथे डबल आलाय ना 1. मग संख्या किती होणार आहे? 21 वेळा येतो. एका संख्येत 2 आलाय म्हणजे तो 20 संख्यांमध्येच येणार आहे ना, कारण इथे तो डबल आलाय, बरोबर आहे. 20 संख्यांमध्ये येतो. या संख्या किती? 10, ही 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. म्हणजे 21 वेळा येतो आणि 20 संख्यांमध्ये येतो. पुढे 2 अंकी संख्यांमध्ये 1 हा अंक 18 संख्यांमध्ये येतो. बघा आता इथे समजून घ्या. 2 अंकी संख्यांमध्ये हा 18 संख्यांमध्ये येतो. आता हे कसं, तर लक्षात घ्या. पहिल्यांदा 2 अंकी संख्या म्हटल्यावर हा 1 कट झाला, कारण ती 3 अंकी संख्या आहे. हा 1 कट झाला, बरोबर आहे. आता विचारल्यात संख्या 1 ते 100 मध्ये तो किती संख्यांमध्ये येतो? 20, बरोबर. त्यातल्या ह्या 2 गेल्या, कुठल्या? 3 अंकी गेली, 1 अंकी गेली, म्हणजे राहिल्या किती? 18 संख्यांमध्ये. कळतंय? ह्या इथं 9 होतील, कारण ह्या अशा आडव्या 10 होत्या ना संख्या. ही 9, ही 10, मग ही 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. कळलं? पाठच करायचं. 2 अंकी संख्यांमध्ये 1 हा अंक 19 वेळा येतो. बघा संख्यांमध्ये येतो 18 2 अंकी, पण येतो किती वेळा? 19 वेळा. का? कारण इथे तो डबल आहे, बरोबर आहे. म्हणून तो 19 वेळा येतो. रिव्हिजन. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 20 संख्यांमध्ये येतो. 2 अंकी संख्यांमध्ये 1 हा अंक 18 संख्यांमध्ये येतो. 2 अंकी संख्यांमध्ये 1 हा अंक 19 वेळा येतो. कळलं? 1चं क्लिअर झालं? ठीक आहे, पुढे जाऊ. आता 2चं बघूया. आता हे 1 ते 100 आहे. इथे बघा 2चं थोडंसं समजावणं. 1 ते 100 मध्ये 2 हा अंक 20 वेळा येतो. आता 1 हा 21 वेळा येतो आणि 2 हा 20 वेळा येतो. का? कारण 1 हा इथे 100 मध्ये आहे ना, 3 अंकी संख्येमध्ये. 2 तर तसं काही 3 अंकीमध्ये नाहीये, म्हणून तो 1 कमी झाला, बरोबर आहे. म्हणजे 1 ते 100 मध्ये 2 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा. जे 2 सोबत होतं तेच 3 सोबत, ते 4 सोबत, तेच 5 सोबत, तेच 6 सोबत, तेच 7 सोबत, तेच 8 सोबत, तेच 9 सोबत. म्हणजे 2 ते 9 हे अंक प्रत्येकी 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात. हे लक्षात घ्या, बरोबर आहे. मग 20 वेळा येतो, एकामध्ये डबल येतो, म्हणजे किती संख्यांमध्ये येत असेल? 19 संख्यांमध्ये येत असेल ना. म्हणजे बघा 1 ते 100 मध्ये 2 अंक 19 संख्यांमध्ये येतो, तर 22 मध्ये तो डबल आलाय. लक्षात येत आहे? 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक 18 संख्यांमध्ये येतो. किती संख्यांमध्ये येतो? 18. आता 1 ते 100 मध्ये 2 हा अंक 19 संख्यांमध्ये येतो, बरोबर आहे. म्हणजे इथं हा 1 अंकी आहे ना, तो गेला 2 अंकीचा विचार करताना, बरोबर आहे ना. 2 अंकी संख्येचा विचार करताना 1 अंकीतला गेला, म्हणजे राहिला किती? इथे 19 संख्यांमध्ये होता, इथं 18 संख्यांमध्ये आला. कळलं? एक लक्षात ठेवायचं, 1 हा 21 वेळा येतो, 20 संख्यांमध्ये येतो. 2 हा 20 वेळा येतो, 19 संख्यांमध्ये येतो. 1 ते 100 मध्ये. कळलं? तसं 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक 18 संख्यांमध्ये येतो. ठीक आहे. 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक 19 वेळा येतो. संख्या 18 आहेत, पण ही जी 22 आहे ना, 22, तिथं तो डबल आलाय, म्हणजे 19 वेळा येतो, बरोबर. आता मला सांगा 3चं पण तेच होणार आहे की नाही? 4चं पण तेच होणार आहे की नाही? 5चं, 6चं, 7चं, 8चं, 9चं, सगळ्यांचं तेच होणार आहे. आता 1 ते 100 मध्ये 2 ते 9 हे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. म्हणजे 3 सुद्धा 20 वेळा आहे ना, 4 सुद्धा, 5 सुद्धा, 6 सुद्धा, 7 सुद्धा, 8 सुद्धा, 9 सुद्धा. 1 ते 100 मध्ये 2 ते 9 हे अंक प्रत्येकी 19 संख्यांमध्ये येतात. कळतंय? 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 20 संख्यांमध्ये येतो, पण 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंक 19 संख्यांमध्ये येतात. फरक कुठे आहे? 1 हा 100 मध्ये येतो, है ना. म्हणून
दोन अंकी संख्यांमध्ये 2 ते 9 हे अंक प्रत्येकी 18 संख्यांमध्ये येतात. एक ही बघा, ही जी आहे ना एक अंकी, त्यातलं वजा केलं म्हणजे राहिले किती 18. दोन अंकी संख्यांमध्ये 2 ते 9 हे अंक प्रत्येकी 19 वेळा येतात. कळलं? दोन अंकी संख्यांमध्ये 2 ते 9 हे अंक प्रत्येकी 19 वेळा येतात. काय येतात 19 वेळा? कारण एका ठिकाणी तो डबल असतो 18 संख्येत, पण एका संख्येमध्ये 2 वेळा येतो. म्हणजे 2 असेल किंवा 3 असेल. 22 मध्ये 2 वेळा आलाय, 33 मध्ये 3 2 वेळा आलाय, 44 मध्ये 4 2 वेळा, असं 55 मध्ये 5 असं. ठीक आहे. आता बघा 1 ते 100 पर्यंत 0 ते 9 पर्यंतचा कोणताही अंक एकच स्थानी 10 वेळा येतो. हे समजतंय? बघा 1 ते 100 पर्यंत 0 ते 9 पर्यंतचा कोणताही अंक एकच स्थानी 10 वेळा. आता सुरुवातच 0 पासून करा. हे बघा इथे एकक स्थानी आहे ना. ठीक आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 संख्या आहेत ना. याच्यामध्ये तो 0 एकक स्थानी येतो. तसा एकचा विचार करा. इथे आहे, इथे आहे, इथे आहे. म्हणजे एकचा विचार करतो आपण. एक जो आहे तो एक संख्येचा विचार करत असताना एक हा बघा इथे पण आहे, इथं 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 एकच स्थानी आहे. बरोबर आहे. 10 संख्या आहेत. 2 इथे बघा असं एकक स्थानी आहे 10 संख्या आहेत. तसं 3 10 संख्या आहेत, 4 10 संख्या आहेत, 5 10 संख्या आहेत, 6 10 संख्या आहेत, 7 10 संख्या आहेत, 8 9 सगळं लक्षात घ्या. 10 संख्यांमध्ये एकक स्थानी येतात हे अंक. आता बघा दशक स्थानी व एकक स्थानी सारखा अंक असणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? 9 आहेत. दशक स्थानी पण तोच आणि एकक स्थानी पण तोच. अशा संख्या एकूण 9 आहेत. म्हणजे थोडक्यात 11चा पाढा तुम्हाला माहिती आहे ना. 11चा पाढा बघा कुठे आहे? 11 आहे. दशक एकक स्थानी. नंतर इथं बघा 22 आहे, 33 44 55 66 77 88 आणि 99. दिले 11 22 33 44 55 66 77 88 99. अशा किती संख्या आहेत? 9 आहेत. 11चा पाढा 100 11चा पाढा आपण 110 पर्यंत म्हणतो, पण 110 ही 100 पेक्षा मोठे. मग अलीकडची संख्या किती? 99 तिथपर्यंत. ठीक आहे. दशक स्थानी व एकक स्थानी सारखा अंक असणारे एकूण 9 संख्या आहे. ठीक आहे. तर पहिला भाग आपला झालेला आहे. दुसऱ्या भागात आपण प्रश्न सोडून घेऊ, जेणेकरून तुम्हाला या घटकातील सर्व मार्क मिळतील. पुढचा भाग बघायचा आहे. तर पूर्वी जर या आपल्या माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या. मोफत आहे, फुकट आहे. सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून इथे ही बेल आहे मला, याला क्लिक करा, जेणेकरून एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. ठीक आहे. तुर्तास थांबूया. धन्यवाद.